Hi student, today we discuss about new point in this second chapter, that is 2.5 fertilization or syngamy. तर फर्टिलायझेशन म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं माहिती आहे, पहिल्यापासून आपण जसं रिप्रोडक्शन हा चॅप्टर स्टार्ट केला होता तेव्हापासून फर्टिलायझेशन ही प्रोसेस आपण पाहतो. एक्झॅक्ट त्या प्रोसेसमध्ये काय होतं, कशी प्रोसेस आहे ती सर्व आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर आपण कालच्या लेक्चरला काय पाहिलं, स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी ओसाइट म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे सेकंडरी ओसाइट म्हणजे ह्या एकचं स्ट्रक्चर आपण पाहिलं. हे कसे असतात, नॉन क्लिडॉइक म्हणजे विदाऊट शेलचे असतात आणि मायक्रोलेसिथल म्हणजे यॉकचं प्रमाण कसं असतं, एकदम कमी प्रमाणात असतं. त्याच्यानंतर हा जो आहे एक्झॅक्ट ही एकचं जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये ॲप्रॉक्सिमेटली 0.1 मिलीमीटर म्हणजे 100 मायक्रॉन एवढी या एकची काय असते, साईज असते. त्याच्यानंतर आपण पाहिलं याच्यामध्ये काय असतात, सायटोप्लाझम ऑफ दी एग इज कॉल्ड ॲज ooप्लाझम. आणि हे जे ooप्लाझम सायटोप्लाझममध्ये जे एग्जमध्ये जे सायटोप्लाझम आहे त्याला काय म्हटलं जातं, ooप्लाझम. आणि हे काय करतात, सेंट्रिओलला डिवाइड करण्याचं काम करतात जे स्पर्ममध्ये असतात. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, हा जो एकचं जे स्ट्रक्चर पाहिलं, या एकच्या स्ट्रक्चरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेम्ब्रेन्स आपण पाहिले. त्याचे जे लेयर्स असतात ते फर्स्ट पाहिलं ते व्हार्टिलाईन मेम्ब्रेन, त्याच्यानंतर झोना पेल्युसिडा पाहिलं, नेक्स्ट पाहिलं कोरोना रेडिएटा. एवढे सगळे स्ट्रक्चर आपण लेयर कालच्या लेक्चरला अभ्यासले. तर आज आपण फर्टिलायझेशन हा पार्ट पाहणार आहे. थोडासा त्याच बेसिसवर, या एकच्या बेसिसवरच हा पार्ट आहे, त्याच्यामुळं मी तुम्हाला परत त्या एकचे मेम्ब्रेन सांगितले म्हणजे तिथला यूज आपल्याला इकडे होऊ शकतो. तर फर्टिलायझेशन ऑर सिनगॅमी इन दिस, आपल्याला सिनगॅमी हा वर्ड याच्या आधी गेलेला आहे पहा. तर फर्टिलायझेशन इट इज ऑल्सो नोन ॲज सिनगॅमी, हे फर्स्ट कॅरेक्टर आहे, कारण फर्टिलायझेशनलाच काय म्हटलं जातं, सिनगॅमी. सिनगॅमी मीन्स फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज सिनगॅमी. जिथं फ्युजन होतं मेल आणि फिमेलचं त्याच प्रोसेसला काय म्हटलं जातं, सिनगॅमी. त्याच्यानंतर एक्झॅक्ट ही जी रिप्रोडक्शनची प्रोसेस आहे त्याच्यानंतर काय होतं, फर्टिलायझेशन होतं. काय होतं, फर्टिलायझेशन म्हणजे तिथं काय पाहिजे, फर्स्ट प्रायमरी जी प्रोसेस आहे फर्टिलायझेशन, सेक्सुअल रिप्रोडक्शन इन दिस प्रोसेस प्रायमरीली इन्व्हॉल्व फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स. फर्स्ट काय होतं, गॅमेट्स फॉर्म व्हायला लागतात. गॅमेट्स कोणते, तरी इथं मी दिलं आहे पहा कोपऱ्यामध्ये, मेल अँड फिमेल गॅमेट्स. हे दोन गॅमेट जर फॉर्म झाले तरच पुढची रिप्रोडक्शन ही प्रोसेस होते. मग मेल गॅमेट काय प्रोड्यूस करतं, स्पर्म, आणि फिमेल गॅमेट एग. मग स्पर्म एगवर मग स्पर्म आणि एगचं काय होतं, इथं फ्युजन होतं आणि फॉर्म डिप्लॉइड झायगोट. म्हणजे जेव्हा फर्टिलायझेशन ही प्रोसेस होणार असेल तेव्हा काय पाहिजे, ह्या रिप्रोडक्शनच्या टायमिंगला प्रायमरी इन्व्हॉल्व्स फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स, म्हणजे इथं फक्त गॅमेट्स पाहिजेत. त्याच्यानंतरची लेटर प्रोसेस काय, इट इन्व्हॉल्व्स फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड हॅप्लॉइड मेल अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट. हॅप्लॉइडचं काय होतं, फ्युजन होतं. हे सेकंड लेटर प्रोसेसमध्ये, नंतरच्या प्रोसेसमध्ये फर्स्ट फक्त गॅमेट अवेलेबल पाहिजे. त्याच्यानंतर काय होतं, हॅप्लॉइड मेल आणि हॅप्लॉइड फिमेल यांचं काय होतं, फ्युजन होतं. त्याच्यापासून डिप्लॉइड पार्ट तयार होतो, त्याला म्हटलं जातं झायगोट. तर हा झायगोट हा डिप्लॉइड असतो, आणि डिप्लॉइड म्हणजे 2n म्हणजे यांच्यामध्ये जे क्रोमोझोम असतात ते किती असतात, 46. आणि जर हॅप्लॉइड असेल तर त्याच्यामध्ये ओन्ली 23 क्रोमोझोम्स असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर फर्टिलायझेशनमध्ये हे सांगितलं, इट ऑकर्स इंटरनली इन ॲम्प्युलर रिजन ऑफ दी ओव्हिडक्ट इन फिमेल सिस्टीम. आता जर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण पाहिली तर या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा जो ओव्हिडक्ट हा पार्ट आपण पाहिला, त्या ओव्हिडक्टच्या ट्यूबच्या मिडलला काय असतो, ॲम्प्युला. आणि हा ॲम्प्युला रिजन काय चालते, याच्यावरती पूर्णपणे फर्टिलायझेशन ही प्रोसेस चालते. म्हणजे जे मेल अँड फिमेल गॅमेट प्रोड्यूस झाले, स्पर्म आणि ओव्हम, या ओव्हिडक्ट रिजनला, या ट्यूबच्या मध्ये जो ॲम्प्युलर रिजन असतो तिथं काय होते, त्या फिमेल सिस्टीमवरती फर्टिलायझेशन ही प्रोसेस होते. आणि जो झायगोट डेव्हलप होतोय तो झायगोट डेव्हलप इंटू एम्ब्रियो इन युटेरस. आता हा जो झायगोट तयार होतोय, डिप्लॉइड झायगोट, मेल अँड फिमेलचं फ्युजन होतं या ॲम्प्युलर रिजनवरती. त्याच्यानंतर जो झायगोट तयार झाला आहे त्याच्यानंतर एम्ब्रियो डेव्हलप होतो. एम्ब्रियो हा युटेरसमध्ये, या युटेरस या ओव्हिडक्टच्या जी जॉईंट ट्यूब आपल्याला सेंटरला दिसते, या युटेरसमध्ये तो काय होतो, जॉईंट झालेला दिसतो. म्हणजे एम्ब्रियो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लास्टोसिस्ट. दिस ब्लास्टो मीन्स एम्ब्रियो. काय असतो तो, एम्ब्रियो असतो. म्हणजेच फर्टिलायझेशन ह्या प्रोसेसमध्ये आपण काय पाहिलं, या प्रोसेसला सिनगॅमी म्हटलं जातं, कारण इथं मेल अँड फिमेलचं फ्युजन होत असतं. त्याच्यानंतर प्रायमरी याच्यामध्ये काय होतं, इट इन्व्हॉल्व्स प्रायमरी
फक्त इथं गॅमेट्स पाहिजेत. काय पाहिजेत? गॅमेट्स. इट इन्व्हॉल्व्स फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. फक्त गॅमेट्स पाहिजे. आणि लेटर प्रोसेसमध्ये काय होतं, गॅमेट्स कोणते? हॅप्लॉइड मेल आणि हॅप्लॉइड फिमेल यांचं फ्युजन होतं आणि डिप्लॉइड जायगोट तयार होतो. इट ऑकर्स इन ॲम्प्युलर रिजन ऑफ ओव्हिडक्ट. म्हणजे मी ओव्हिडक्टचं स्ट्रक्चर दाखवलं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये. त्या रिजनवरती यांचं फर्टिलायझेशन होतं फिमेल सिस्टीमवरती. त्याच्यानंतर झायगोट डेव्हलप होतो आणि झायगोट डेव्हलप झाला की एम्ब्रिओ तयार होतो आणि ते डायरेक्ट युटेरसमध्ये फॉर्म होतो. ही सगळी प्रोसेस कशाची आपण पाहिली तर फर्टिलायझेशन. मग त्याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला फर्टिलायझेशनमध्ये पाहायचा तो मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन. तर फर्टिलायझेशनचं जे मेकॅनिझम आहे हे 3 टाईपमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. ते आपण नंतर पाहू. पण एक्झॅक्ट मेकॅनिझम कशाचं पाहायचं आहे? सेमेन ऑर स्पर्म रिलीज ड्युरिंग इजॅक्युलेशन. म्हणजे इजॅक्युलेशन प्रोसेस होते म्हणजे नेमकं काय होतं तर पहा, ही जी प्रोसेस आहे एक्झॅक्ट स्पर्म काय होतात? रिलीज होतात. त्याच्यानंतर स्पर्म रिलीज झाले की मग त्या रिलीज किंवा एक्सक्रीट होतात त्यालाच काय म्हटलं जातं? इजॅक्युलेशन. काय म्हटलं जातं? इजॅक्युलेशन. सेमन ऑर स्पर्म रिलीज ड्युरिंग इजॅक्युलेशन. कधी रिलीज होतात? इजॅक्युलेशन टायमिंगला ते रिलीज होतात. आणि इजॅक्युलेशन म्हणजे त्यांच्यामधून काय होतं? एक्सक्रीशन होतं. मग त्याच्यामधून स्पर्म रिलीज होतात. हे मेल पार्टकडून. कोणाकडून? मेल पार्टकडून. फर्स्ट काय होतं? कॉप्युलेशन होतं. काय होतं? कॉप्युलेशन म्हणजे सेक्सेस होते तिथं. त्याच्यानंतर इजॅक्युलेशन होतं. इजॅक्युलेशन हे स्पर्मचं होतं मेलकडून. कोणाकडून? मेलकडून. मग ते स्पर्म व्हाजायनाकडे जातात. व्हाजायनाकडून युटेरसकडे जातात. युटेरसकडून ॲम्प्युलाकडे जातात. हा ओव्हिडक्ट फिमेल सिस्टीमचा पार्ट याच्याकडे जातात आणि इथं काय होतं? फर्टिलायझेशन होतं. म्हणजे जे सेमन आफ्टर दी कॉप्युलेशन, आफ्टर दी सेक्सेशन, दिस रिलीज स्पर्म रिलीज ड्युरिंग इजॅक्युलेशन. आणि इजॅक्युलेशन झालं त्यांचं इस्क्रिशन झालं. हे स्पर्म कसे असतात? कोॲग्युलेटेड सेमन ऑर स्पर्म इट अंडरगो लिक्विफिकेशन. म्हणजे हे जे स्पर्म आहेत हे एकदम गोठल्यासारखे असतात. कसे? गोठल्यासारखे. मग यंदा काय होतं? लिक्विड ॲड केल्याच्या नंतर लिक्विडिफिकेशन होतं. मग ते काय होतात? लिक्विडसारखे होतात. आधी घट्ट असतात त्याच्यानंतर ते काय होतात? पातळ होतात. कधी? लिक्विडिफिकेशन होतं. त्याच्यामध्ये लिक्विड ॲड केलं जातं आणि स्पर्म काय होतात? ॲक्टिव्ह होतात. काय होतात? ॲक्टिव्ह होतात. आधी स्पर्म हे कोॲग्युलेट असतात त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये लिक्विडिफिकेशन ही प्रोसेस होते आणि ते स्पर्म ॲक्टिव्ह होतात. तर हे जे मेकॅनिझम आहे हे मेकॅनिझम 3 पार्टमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. फर्स्ट मेकॅनिझम आहे मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड दी एग. फक्त स्पर्म कुठपर्यंत जातात? एगपर्यंत. म्हणजे हे जे स्पर्म आहेत हे स्पर्म कुठून कुठपर्यंत जातात? स्पर्म गोज इन टू दी वाजायना टू युटेरस टू ॲम्प्युला. मग ॲम्प्युलामध्ये काय येतात? फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टची जी साईट असतात ती तिथं असतात. तिथपर्यंत हे स्पर्म येतात. म्हणजे मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड दी एग. म्हणजे हा जो पार्ट आहे फर्स्ट स्पर्म कुठं असतात? फिमेल बॉडीमध्ये. मग इजॅक्युलेशन प्रोसेसमध्ये ते एक्सक्रीट होतात. एक्सक्रीट झाले की ते स्पर्म व्हाजायनाकडे जातात. व्हाजायना थ्रू इट गोज इन टू युटेरस आणि युटेरस थ्रू इट गोज इन टू ओव्हिडक्ट इन ॲम्प्युला रिजन. आणि तिथं काय असतात? एग्ज असतात आणि तिथं त्यांचं फर्टिलायझेशन होतं. मग आपण फर्स्ट मेकॅनिझम पाहणार आहे मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड दी एग. म्हणजे जे स्पर्म आहे त्या स्पर्मची काय होते? एककडं मुवमेंट होती. ती कोणत्या पद्धतीने होती तर ते आपण पाहणार आहे. त्याच्या आधी आपल्याला पुस्तकामध्ये प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन दिलेलं आहे. डायग्रॅम दिलेली प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. त्या डायग्रॅमवरून आपल्याला व्यवस्थित दिसतंय. लेफ्ट साईडला 4 पॉईंट आपल्याला दिलेले आहेत. आता ती डायग्रॅम मी इथं घेतलेली नाही आहे पण ती डायग्रॅम जर आपण व्यवस्थित ऑब्झर्व केली तर त्याच्यावरून आपल्याला समजतं आहे जी oogenesis ही प्रोसेस पाहिली ती सेम प्रोसेस आपल्याला त्या प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशनमध्ये दिलेली आहे. मिओसिस फर्स्ट होतं, मिओसिस सेकंड होतं. त्याच्यानंतर जो ओहम आणि सेकंड पोलार बॉडी जी फॉर्म होती ती काय होत आहे? त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मेटाफेजवरती काय होतात? स्पिंडल फॉर्म होतात थर्ड प्रोसेसवरती. मग आपण जे एकचं स्ट्रक्चर पाहिलं हे एकच्या स्ट्रक्चरवरती व्हिजिट ॲनिमल पोलच्या अपोजिट साईडला हा व्हिजिटल पोल होता. मग हे प्रोन्युक्लियाय होते. काय होते? प्रोन्युक्लियाय होते. आणि हे मेटाफेज स्टेजला फॉर्म होतात. जेव्हा सेल डिव्हिजन हा चॅप्टर आपण 11th स्टँडर्डला पाहिला तेव्हा मेटाफेज स्टेजमध्ये जे स्पिंडल फॉर्म होतात ते स्पिंडल फॉर्म झाले की क्रोमोझोम हे आहेत हे बॉथ प्रोन्युक्लियायचे ॲनिमल पोल आणि व्हिजिटिव्ह पोल. बॉथ प्रोन्युक्लियाय म्हणजे मेल प्रोन्युक्लियाय आणि फिमेल प्रोन्युक्लियाय यांचं काय होतं? इंटरमिक्स होतात. त्यांचं फर्टिलायझेशन होतं आणि ती फर्टिलायझेशन प्रोसेस अकम्प्लिश होते म्हणजे पूर्णपणे होते. ही डायग्रॅम आपण व्यवस्थित वाचली की आपल्याला ती फर्टिलायझेशनची प्रोसेस समजेल. म्हणून डायग्रॅम व्यवस्थित पहा. पुस्तकामध्ये डायग्रॅम दिलेली आहे. तर फर्स्ट मेकॅनिझम आपण पाहणार आहोत मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड दी एग. म्हणजे या एकची जे स्पर्मची मुवमेंट ही एकपर्यंत कशी जाते तर पहा. इट इन्व्हॉल्व कॅपॅसिटेशन ऑफ स्पर्म टू रीच व्हाजायना. म्हणजे याच्यामध्ये काय असतं? कॅपॅसिटेशन ऑफ स्पर्मची कॅपॅसिटी अशी असते की ती काय होत आहेत? डायरेक्टली
मेल पार्टकडून ते रीच कुठं होणार, फिमेल पार्ट वजायनाकडे. म्हणजे फर्स्ट कॅरेक्टर आपण काय सांगतोय, मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड दी एग, याच्यामध्ये इट इन्व्हॉल्व कॅपॅसिटेशन ऑफ स्पर्म, म्हणजे स्पर्मची एवढी कॅपॅसिटी टू रीच इन दी वजायना. मेल पार्टकडून ते डायरेक्टली या वजायना या पार्टकडे काय होतात, जास्त प्रमाणात येतात. म्हणजेच इट रीच इन टू दी वजायना. हिअर 50% ऑफ देम ब्रोकन ऑर डिस्ट्रॉयड. आणि 400 ते 500 मिलियन्स एवढे स्पर्म असतात, त्याच्यापैकी 50% स्पर्म काय होत आहेत, या वजायनापर्यंत येऊपर्यंत ते काय होतात, ब्रोकन ऑर डिस्ट्रॉय, ते ब्रेक होतात किंवा डिस्ट्रॉय, बरोबर, तिथून निघून जातात. आणि ही जी प्रोसेस आहे, दिस प्रोसेस रिक्वायर्स 5 ते 6 hours. म्हणजे मेलकडून जे स्पर्म हे वजायनापर्यंत येऊपर्यंत किती वेळ लागतो कॉप्युलेशन होण्यासाठी, 5 ते 6 hours, 5 ते 6 तास एवढा वेळ त्या स्पर्मला वजायनापर्यंत येण्यासाठी लागतो. तर पहा, स्पर्मचं स्ट्रक्चर आपण पाहिलं. जेव्हा स्पर्मॅटोजेनेसिस ही प्रोसेस पाहिली, या स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ स्पर्म पाहिलं. तिथे ॲक्रोसोम हा पार्ट होता, कॅप लाईक स्ट्रक्चर होतं, त्याला वरचा हेडचा पार्ट, त्याच्यानंतर नेक रिजन होता, मिडलला सेंट्रिओल, प्लाझ्मा मेम्ब्रेन होते आणि लास्ट टेलचा पार्ट होता. व्यवस्थित स्पर्मचं स्ट्रक्चर डोळ्यासमोर आणायचं. आता तर आपण 3 कॅरेक्टर पाहिलेत. तर त्याच्यानंतर 4th नंबरचं कॅरेक्टर आहे ॲक्रोसोमल मेम्ब्रेन बिकम्स थिन अँड Ca++, म्हणजे कॅल्शियम एंटर इंटू द स्पर्म अँड देअर टेल्स बिगिन टू शो रॅपिड विप्लॅश मुवमेंट. आता हे जे स्पर्म आहेत, हे स्पर्म वजायनापर्यंत आले की ॲक्रोसोमल मेम्ब्रेन हे थिन होतं. कसं होतं, बिकम्स थिन, म्हणजे स्पर्मचं जो वरचा हेडचा वरचा जो पार्ट होता, कॅप लाईक स्ट्रक्चर, त्याला काय म्हटलं, ॲक्रोसोम. हे ॲक्रोसोम मेम्ब्रेन कसं होतं, थिन होतं. आणि त्याच्याबरोबर थिन झालं की त्याच्यामध्ये कॅल्शियम एंटर होतं त्या स्पर्ममध्ये, आणि त्याची जे टेल्स आहे, कॅल्शियम एंटर झालं की टेल्स बिगिन टू शो विप्लॅश मुवमेंट. म्हणजे जसे फिश मुवमेंट करतात वॉटरमध्ये, तसे ते स्पर्म काय करतात, त्या वजायनामध्ये जाण्याच्या तिथं जाण्यासाठी हे विप्लॅश मुवमेंट करतात. काय करतात, विप्लॅश, म्हणजे लाईक फिश, म्हणजे फिश जसे पाण्यामध्ये पोहतात तसे हे मुव्हिंग करतात. त्याच्यानंतर द रिझल्ट ऑफ कॅपॅसिटेशन ऑफ स्पर्म, म्हणजे ह्या स्पर्मची जी कॅपॅसिटी, त्याचा रिझल्ट काय येतोय, बिकम एक्स्ट्रा ॲक्टिव्ह. हे स्पर्म काय होतात, विप्लॅश मुवमेंट होते, म्हणजे ते त्यांची कॅपॅसिटी वाढते आणि ते एक्स्ट्रा ॲक्टिव्ह होतात. काय होतात, एक्स्ट्रा ॲक्टिव्ह होतात. इट गोज अपवर्ड फ्रॉम वजायना टू युटेरस अँड टू ओव्हिडक्ट. म्हणजे स्पर्म वजायनापर्यंत आले की ते काय करतात, त्यांच्यामध्ये Ca++ म्हणजे कॅल्शियम ह्या स्पर्ममध्ये एंटर होतो, त्याच्यामुळे टेल्स त्या स्पर्मची विप्लॅश मुवमेंट करते आणि त्याच्यामुळे काय होतं, कॅपॅसिटेशन ऑफ स्पर्म, म्हणजे त्या स्पर्मची कॅपॅसिटी वाढते या कॅल्शियममुळे, आणि तो काय करतो, एक्स्ट्रा ॲक्टिव्ह होतो अँड डायरेक्टली इट गोज अपवर्ड फ्रॉम वजायना. म्हणजे वजायनापासून तो वरती जायला लागतो, तो युटेरस या ट्यूबपर्यंत जातो. थ्रू युटेरस इज गोज इन टू ओव्हिडक्ट इन ॲम्प्युला रिजन. इथपर्यंत येऊन स्पर्म पोचतात. म्हणजे हे फर्टिलायझेशन कसं होतं या प्रोसेसचे आपण काय पाहतो, ते मेकॅनिझम पाहतो. मग त्याच्यानंतर ओव्हिडक्टपर्यंत स्पर्म आले की काय होतं, प्रोस्टाग्लॅन्डिन इट ॲक्टिवेट दी स्पर्म. मग स्पर्म ॲम्प्युला रिजनवरती गेले, ओव्हिडक्ट ट्यूबवरती, मग प्रोस्टाग्लॅन्डिन हार्मोन काय करतात, सिक्रेट करतात आणि हे स्पर्म ॲक्टिवेट करतात. काय करतात, प्रोस्टाग्लॅन्डिन इट ॲक्टिवेट दी स्पर्म. म्हणजे प्रोस्टाग्लॅन्डिन हा स्पर्मला जास्त ॲक्टिव्ह करतो. त्याच्यानंतर फिमेल वेस्टिब्युलर सिक्रेशन इट हेल्प्स टू एनहान्स दिस स्पर्म मोटिलिटी. म्हणजे जी वेस्टिब्युलर सिक्रेशन आहे, जेव्हा आपण वजायनाचं स्ट्रक्चर पाहिलं तिथं वेस्टिबल लेअर असतो, हलवा हा पार्ट एकदम स्टिकी सबस्टन्स सिक्रेट करतो आणि ते सिक्रेशनमुळे काय होतं, हे स्पर्मची मोटिलिटी वाढते, एनहान्स, म्हणजे स्पर्म जास्तीत जास्त हालचाल करू शकतात. म्हणजे हे जे प्रोस्टाग्लॅन्डिन आहे, इट ॲक्टिवेट दी स्पर्मला ॲक्टिवेट पण करतात. प्रोस्टाग्लॅन्डिन इट ॲक्टिवेट दी स्पर्म अँड फिमेल वेस्टिब्युलर सिक्रेशन इट ऑल्सो हेल्प टू एनहान्स दी स्पर्म मोटिलिटी. प्रोस्टाग्लॅन्डिनमुळे स्पर्म ॲक्टिवेट होतात ॲम्प्युला रिजनवरती, त्याच्याचबरोबर वजायना या पार्टवरती जे व्हेस्टिब्युलर लेअरवरती सिक्रेशन होतं, त्याच्यामुळे यांची मोटिलिटी वाढते आणि स्पर्म जास्त मोटाईल होतात, इझिली मूव्ह होऊ लागतात आणि त्यांचा जो मुवमेंटचा जो स्पीड आहे, ॲव्हरेज स्पीड ऑफ दिस स्पर्म इज 1.5 to 3 मिलीमीटर पर मिनिट. एका मिनिटाला एवढ्या स्पीडने 1.5 to 3 मिलीमीटर एवढे ते काय करतात, एका मिनिटाला पर मिनिट ते एवढा स्पीड त्याचा मोटिलिटीचा असतो. कशामुळं, ते स्पर्म ॲम्प्युला रिजनवरती गेले, तिथं प्रोस्टाग्लॅन्डिन हार्मोन सिक्रेट झाल्यामुळे स्पर्म ॲक्टिव्ह झाले. त्याच्याचबरोबर फिमेल वेस्टिब्युलर सिक्रेशनमुळे त्यांची मोटिलिटी वाढली आणि ते त्यांचा जो एका मिनिटाला पर मिनिटला जो मोटाईल होण्याचा वेळ आहे तो 1.5 to किती आहे, 3 मिलीमीटर
पर मिनिट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे जे स्पर्म आहेत हे स्पर्म कुठपर्यंत आले ॲम्प्युलर रिजनपर्यंत, ते जास्त मोटाईल झाले, त्यांचा 1.5 to 3 मिलीमीटर पर मिनिट एवढा स्पीड आहे. तर हे स्पर्म इट रिचेस दी ॲम्प्युलामध्ये स्पर्म सगळे रीच होतात ड्यू टू स्विमिंग अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस. ते स्विमिंग करतात म्हणजे विप्लॅश मूवमेंट करतात फिश लाईक फिशसारखी. आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस, हे युटेरसचं काय होतं, आकुंचन होतं. काय होतं, त्यांची जी ट्यूबची जी रुंदी विडते हे काय होते, कमी होते. मग आकुंचन पावल्यामुळं काय होतं, तिथं कॉन्ट्रॅक्शन ही प्रोसेस होते. आणि कॉन्ट्रॅक्शन झाल्याच्या नंतर काय होतं, हे ॲम्प्युलर रिजनवरती स्पर्मचं प्रमाण जास्त होतं. आणि हे जे ओव्हिडक्ट आहे हे ओव्हिडक्ट इट स्टिम्युलेट ॲक्टिव्ह होतं. ही ओव्हिडक्ट ट्यूब ॲम्प्युलर रिजनवरती ही ओव्हिडक्ट ट्यूब ॲक्टिवेट होते बाय ऑक्सिटोसिन ऑफ फिमेलमधल्या ऑक्सिटोसिन हार्मोनमुळे हा ओव्हिडक्ट काय होतो, ॲक्टिव्ह होतो. स्पर्मची जास्तीत जास्त मूवमेंट होते, ते युटेरस कॉन्ट्रॅक्ट होतं. आणि त्याच्याचमुळे काय होतं, तो जो ओव्हिडक्ट रिजन आहे त्याच्यावरचा ॲम्प्युला हा पार्ट आहे हा काय होतो, ॲक्टिव्ह होतो. तो कशामुळे, फिमेलमध्ये ऑक्सिटोसिन हे हार्मोन असतं त्याच्यामुळे. आणि सगळ्यात लास्ट या मेकॅनिझममध्ये सांगितलं आहे, आफ्टर दी कॅपॅसिटेशन ऑफ स्पर्मची एवढी मोटाईल होण्याची कॅपॅसिटी, त्याच्यानंतर काय होतं, इट रीच इन टू दी ॲम्प्युला विदिन 5 मिनिट. फक्त 5 मिनिटातच ते काय होतात, सगळे स्पर्म ह्या ॲम्प्युलर रिजनवरती रीच होतात, जास्त प्रमाणात यायला लागतात. आणि इट व्हायबल फॉर 24 to 48 हावर. आणि त्या ॲम्प्युलर रिजनवरती फर्टिलायझेशन होण्यासाठी किती 24 ते 48 तास एवढे त्यांचा लाईफस्पॅन असू शकतो. म्हणजे हे किती 2 दिवससुद्धा काय राहू शकतात त्या ॲम्प्युलर रिजनवरती फर्टिलायझेशन ही प्रोसेस होण्यासाठी. ते स्पर्म तिथं व्हायबल म्हणजे ॲक्टिव्ह राहू शकतात. त्यांचं लाईफस्पॅन त्या ॲम्प्युलर रिजनवरती 24 ते 48 तासांचा एवढा आहे. म्हणजे आपण फर्स्ट मेकॅनिझम पाहिलं कशाचं, मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड दी एग, फर्टिलायझेशनचं फर्स्ट मेकॅनिझम आपण पाहिलं. तर याच्यामध्ये आपण काय पाहिलं, कॅपॅसिटेशन ऑफ स्पर्म म्हणजे स्पर्मच्या कॅपॅसिटीवरच हे सगळं काय आहे, एकपर्यंत त्यांची मुवमेंट कशी होते हे आपल्याला या मेकॅनिझममध्ये समजलं. म्हणजे ही सगळी प्रोसेस कॅपॅसिटेशन ऑफ स्पर्म याच्यावरतीच अवलंबून आहे, तेव्हाच ते वजायनावरती रीच होतात. त्याच्यानंतर जेव्हा ही प्रोसेस होत असते तेव्हा काय होतं आहे, 50% हे जे स्पर्म आहेत हे स्पर्म काय होत आहेत, ब्रेक होतात. हे वजायनाकडे जात असताना रिमेनिंग अंडरगो कॅपॅसिटेशन, रिमेनिंग स्पर्म जे उरलेले आहेत त्यांच्यामध्येच ही कॅपॅसिटी राहते एककडे जाण्याची. ही प्रोसेस आहे ही रिक्वायर 5 ते 6 हावर्समध्ये होत असते. त्याच्यानंतर जेव्हा ही प्रोसेस होते स्पर्म एककडे जातात तेव्हा ॲक्रोसोमल मेम्ब्रेन थिन होतं. त्याच्याबरोबर ह्या स्पर्ममध्ये जे कॅल्शियम असतं त्याच्यामुळे यांची जी टेल आहे विप्लॅश मूवमेंट करते. आणि त्याच्यानंतर काय होतं आहे, तो रिझल्ट येतो आहे कॅपॅसिटेशनचा, स्पर्म हे एक्स्ट्रा ॲक्टिव्ह होतात आणि डायरेक्टली व्हाजायना टू युटेरस टू ओव्हिडक्ट इथपर्यंत जातात. त्याच्यानंतर ते ओव्हिडक्टमध्ये गेल्यानंतर प्रोस्टाग्लॅन्डिन ह्या हार्मोन्समुळे स्पर्म ॲक्टिवेट होतात, जास्त ॲक्टिव्ह होतात. आणि ॲक्टिव्ह झाले की त्याच्याचबरोबर त्यांना कोणाची मदत मिळते, व्हेस्टिब्युलर सिक्रेशन ऑफ व्हाजायना, इट हेल्प्स टू स्पर्म मोटिलिटी. त्याच्यानंतर पर मिनिटाला यांचा जो ॲव्हरेज स्पीड आहे तो किती असतो, 1.5 to 3 मिलीमीटर पर मिनिट. त्याच्यानंतर हे जे स्पर्म आहेत हे स्पर्म डायरेक्टली रीच कुठपर्यंत होतात, ॲम्प्युलापर्यंत येतात. आणि तिथं त्यांची स्विमिंग मूवमेंट चालते. आणि स्विमिंग मूवमेंटबरोबरच युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन होतं, युटेरसची ट्यूब आकुंचन पावते. आणि त्याच्यामुळं काय होतं, हा जो ओव्हिडक्ट ॲम्प्युलर रिजनवरती फर्टिलायझेशन होणारे हा ओव्हिडक्ट जास्त ॲक्टिवेट होतो, स्टिम्युलेट होतो. कशामुळं, तर फिमेलमध्ये ऑक्सिटोसिन हे हार्मोन असतं. आणि आफ्टर दी कॅपॅसिटेशन ऑफ स्पर्मची कॅपॅसिटी वाढली की काय होतं, हे सगळे स्पर्म आफ्टर 5 मिनिट्स इट रीच इन टू द ॲम्प्युलर रिजन अँड इट व्हायबल फॉर 24 to 48 हावर. म्हणजे 24 ते 48 तास हे लाईव्ह राहू शकतात. त्याच्यानंतर सेकंड मेकॅनिझम आपण पाहणार आहोत, एंट्री ऑफ स्पर्म इन टू दी एग. आता डायरेक्टली फर्स्ट होतं फक्त स्पर्म मूवमेंट होणार आहे स्पर्मची एकपर्यंत. आता डायरेक्टली एगमध्ये हे स्पर्म काय होणार आहेत, एंटर होणार आहेत. आता स्पर्म एकपर्यंत आलेले आहेत हे पाहिलं आपण, मूवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड दी एग. आता एंट्री ऑफ स्पर्म इन टू दी एग म्हणजे हे जे स्पर्म आहे डायरेक्टली कुठे एंट्री करणार आहेत, एगमध्ये. मग एगमध्ये म्हणजे काल आपण जे सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ साईट पाहिलं जेनेसिसमध्ये, त्या एगचा आपल्याला इथं बराचसा उपयोग येणार आहे. म्हणजे
ॲम्पुला ओनली फ्यू हंड्रेड रिचेस दी एग आउट ऑफ 200 ते 400 मिलियन. म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जे 200 ते 400 मिलियन एवढे काय असतात एग्ज असतात, त्याचे फक्त ॲम्पुलामध्ये फ्यू हंड्रेड म्हणजे हंड्रेड रिचेस इन दी द ॲम्पुला रिजन. त्या ॲम्पुलावरती आपल्याला फक्त 100 एग्जच राहिलेले दिसतात 200 ते 400 मिलियनपैकी. त्याच्यानंतर बट ओनली सिंगल स्पर्म फर्टिलाइज दी ओव्हम. फक्त एकच स्पर्म काय करतो या 100 एगला फर्टिलाइज करण्याचं काम करतो. आफ्टर रिचिंग दी एग इट्स ॲक्रोसोम रिलीजेस लायसिन. आता आपल्याला स्पर्मचं स्ट्रक्चर व्यवस्थित माहिती असलं की आपल्याला बरोबर पुढच्या प्रोसेस कळणार आहेत. तर पहा, आफ्टर दी रिचिंग दी एग कुठं रीच होतात त्या 200 to 400 मिलियन एवढे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये एग असतात. त्याच्यापैकी 100च हे काय आहेत रिच एग आहेत, तिथे एवढेच राहिलेत 100. आफ्टर रिचिंग दी एग इट ॲक्रोसोम रिलीजेस लायसिन. आणि हे स्पर्म या एग्सची रिच झाले जास्त प्रमाणात स्पर्म, आपण सांगतो एकच स्पर्म काय करू शकतो हे 100 एग काय करू शकतो फर्टिलाइज करू शकतो. परंतु हे स्पर्म जेव्हा रिच होतो त्या एग रिजनला तेव्हा तो ॲक्रोसोम आहे त्याचा हेडवरती जे कॅपलाईक स्ट्रक्चर असतं ते ॲक्रोसोम रिलीज लायसिन, ते काय लायसिन रिलीज करतं. अँड हायलुरोनायडेज हे एन्झाईम काय करतं रिलीज करतं. लायसिन अँड हायलुरोनायडेज हे दोन जे एन्झाईम आहेत हे कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम आहेत. कसे आहेत कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. म्हणजे हा जो एगवरचा हा कोरोना रेडिएटा हा जो लेअर आहे यांना पेनिट्रेट करण्याचं काम या स्पर्मवरती जो ॲक्रोसोम आहे हा ॲक्रोसोम काय रिलीज करतो कोणते एन्झाईम लायसिन अँड हायलुरोनायडेज. हे दोन्ही एन्झाईम स्पर्म जेव्हा रिलीज करतात, आता स्पर्म या एगवरती एंट्री करणार आहेत हे कोरोना रेडिएटा लेअरवरती कोणावरती कोरोना रेडिएटा. मग ह्या कोरोना रेडिएटा लेअरवरून ते काय होणार आहेत ब्रेक होणार आहेत. मग ब्रेक जर होणार असतील तर स्पर्मच्या हेड रिजनला जो ॲक्रोसोम असतो हा काय रिलीज करतो दोन एन्झाईम कोणते लायसिन अँड हायलुरोनायडेज. लायसिन आणि हायलुरोनायडेज हे कोरोना रेडिएटा म्हणजे कोरोनाला रेडिएटा हा लेअर आहे यांना पेनिट्रेट याच्यातून आत शिरण्यासाठी हे दोन एन्झाईम तिथं हेल्पफुल असतात लायसिन अँड हायलुरोनायडेज. म्हणून त्या एन्झाईमला काय म्हटलं जातं कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम और कोरोना म्हणजेच कोरोना रेडिएटा एन्झाईम. हे कशासाठी कोरोना रेडिएटा लेअर ब्रेक करण्यासाठी हे एन्झाईम हेल्पफुल असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर याच्यामध्ये सांगितले पहा, ते सेपरेट अँड डिझॉल्व दी सेल्स ऑफ कोरोना रेडिएटा. आता हे जे एन्झाईम त्या ॲक्रोसोमने रिलीज केलेत कॅपलाईक स्ट्रक्चर जे स्पर्मचं त्या स्पर्मने हे जे लायसिन आणि हायलुरोनायडेज एन्झाईम सिक्रेट केलेत हे काय होतात सेपरेट होतात अँड डिझॉल्व इन दी सेल्स ऑफ कोरोना रेडिएटा. आणि त्या कोरोना रेडिएटाच्या सेल्सवरती ते डिझॉल्व होतात. या स्पर्मच्या मधून आलेली हे एन्झाईम तिथं डिझॉल्व होतात सेपरेट होऊन. त्याच्यानंतर दी स्पर्म रिचेस टू झोना पेलुसिडा. कोरोना रेडिएटामधून ते ब्रेक झाले. त्याच्यानंतर तो कोरोना रेडिएटाचा जो आतला लेअर आहे तिथं काय होत आहेत हे एन्झाईमच्या मार्फत हे स्पर्म काय होतात एन्झाईमने काय केलं लायसिन आणि हायलुरोनायडेजने कोरोना रेडिएटाला ब्रेक केलं म्हणजे ते त्यातून पेनिट्रेट झाले आतमध्ये शिरले. आतमध्ये आल्याच्या नंतर ते कुठं आले सेपरेट अँड डिझॉल्व दी सेल ऑफ कोरोना रेडिएटा यांच्या सेल त्यांनी सेपरेट केल्या आणि स्पर्म डायरेक्टली आले झोना पेलुसिडा या लेअरवरती. कोरोना रेडिएटाच्या आतला लेअर झोना पेलुसिडा या लेअरवरती ते काय आले जास्त प्रमाणात स्पर्म आले अँड स्पर्म रिचेस दी झोना पेलुसिडा. झोना पेलुसिडा हॅज फर्टिलायझिंग रिसेप्टर प्रोटीन. आता फर्टिलायझिंग आता जो शेवटचा आयन आहे आणि त्याच्यानंतर ASE. आता मी वरती इथं दाखवलेलं आहे पहा, जर आपल्याला अशी नावं दिसले फर्टिलायझिंग. आता झोना पेलुसिडा याच्यामध्ये एक रिसेप्टर असतं. हे रिसेप्टर काय करतं टाईटली एखादा बॉन्ड तयार करतं आणि तो बॉन्ड तयार केला की त्याच्यानंतर काय होतं त्याच्यापासून रिॲक्शन ॲक्टिव्ह होते. तो बॉन्ड तयार केला की म्हणजे जो पार्ट आतमध्ये एंटर होत नाही तो पार्टसुद्धा आतमध्ये एंटर व्हायला लागतो. तो कशामुळे फर्टिलायझिंग. जर आयन असेल तर तिथं असतं प्रोटीन आणि ASE असलं तर तिथं थोडक्यात म्हणजे ASE असलं की त्याच्या म्हणजे कार्बोहायड्रेट असतात. काय असतात कार्बोहायड्रेट म्हणजे इस्टरेज असेल प्रोटीएज असेल हे काय आहेत कार्बोहायड्रेट. मग आपल्याला जेव्हा बायोलॉजीमध्ये कुठेही असे केमिकलचं नाव येईल शेवटी आयन आणि ASE. आयन म्हणजे प्रोटीन्स असतात आणि ASE म्हणजे कार्बोहायड्रेट. मी वरती दाखवलेलं इथं ASE म्हणजे काय असतात कार्बोहायड्रेट. मग आपल्याला इथं झोना पेलुसिडावरती स्पर्म आलेत कोरोना रेडिएटाच्या आतल्या लेअरवरती. मग या झोना पेलुसिडाकडे
आपल्याकडे काय असतं तर हे फर्टिलायझिन हे रिसेप्टर प्रोटीन असतं. त्याच्यामध्ये प्रोटीनची नावं दिले ZP3 आणि ZP2. हे जे 2 फर्टिलायझिन प्रोटीन आहेत हे फर्टिलायझिन प्रोटीन आपल्याला झोना पेलुसिडा लेअरवरती पाहायला भेटतात. हे जे फर्टिलायझिन आहेत हे फर्टिलायझिन इट बाइंड्स टू स्पेसिफिक ॲसिड प्रोटीन ॲज अँटी फर्टिलायझिन ऑफ स्पर्म. ही कोणाला बाइंड होतात? अँटी फर्टिलायझिन ऑफ स्पर्म. म्हणजे जसं आपण एखादं आजार झाल्याच्या नंतर आपण अँटीबायोटिक वापरतो. काय करतो? अँटीबायोटिक म्हणजे औषधं घेतो का आपला जो आजार झाला आहे तो बरा व्हावा म्हणून आपण अँटीबायोटिक यूज करतो. तसंच इथंसुद्धा फर्टिलायझिनमुळे जर स्पर्म आतमध्ये एंटर झाले नाही झोला पेनिसोड्यानंतर जो आतला मेम्ब्रेन त्याच्याकडे गेले नाही तर हा फर्टिलायझिन काय करतो आहे अँटी फर्टिलायझिन या स्पेसिफिक प्रोटीनशी काय करतो बाइंड होतो. म्हणजे जसं व्हायरस अँटीव्हायरस यूज करून आपण व्हायरसला किल करू शकतो तसंच फर्टिलायझिन या रिसेप्टरमुळे जर रिॲक्शन झाली नाही तर हा फर्टिलायझिन कोणाशी बाइंड होतो? हा स्पेसिफिक ॲसिड प्रोटीन अँटी फर्टिलायझिन ऑफ स्पर्म या अँटी फर्टिलायझेशनची काय होतो तो बाइंड होतो. म्हणजे तो बाइंड झाल्याच्या नंतर काय होतं इट मेक बॉन्डिंग एक बॉन्ड तयार होते आणि स्पर्म काय होतात अँटी फर्टिलायझिन थ्रू इट गो इनसाइड याच्या आतमध्ये झोना पेडोसिरियाच्या आतमध्ये ती जायला मदत होते. म्हणजे फर्टिलायझिन या रिसेप्टरनी जर काम झालं नाही तर हे कोणाशी बाइंड होतात प्रोटीन अँटी फर्टिलायझिन. म्हणजे जसं आपण एखादा व्हायरसला किल करण्यासाठी अँटीव्हायरस वापरतो तसंच फर्टिलायझिनने जर रिॲक्शन नाही झाली तर अँटी फर्टिलायझिन आपण यूज करतो. हा सुद्धा एक प्रोटीन आहे. तर याच्यामुळं काय होतं इट ब्रिंग अबाउट अट्रॅक्शन ऑफ स्पर्म टू एग. म्हणजे याच्यामुळं काय होतं आहे स्पर्मचं अट्रॅक्शन वाढतं आहे अँटी फर्टिलायझिनमुळे एककडे अट्रॅक्ट होऊ लागतात एक टू एनहान्स फर्टिलायझेशन. दिस फर्टिलायझिन अँड अँटी फर्टिलायझिन रिॲक्शन इज ऑल्सो कॉल्ड एज कॉम्पॅटिबिलिटी रिॲक्शन. कॉम्पॅटिबिलिटी म्हणजे इट गिव्ज पॉवर टू स्पर्म. म्हणजे फर्टिलायझिन आणि अँटी फर्टिलायझिन जे रिॲक्शन आहे यांचं जे इंटरॅक्शन आहे इज ऑल्सो कॉल्ड एज कॉम्पॅटिबिलिटी रिॲक्शन. त्यालाच काय म्हणायचं आहे कॉम्पॅटिबिलिटी रिॲक्शन. म्हणजेच एकदम सोपं असं हे सेकंड मेकॅनिझम आपण पाहिले जे स्पर्मची एंट्री कुठं होते डायरेक्टली एगमध्ये. ही कशी होते एम्पुलर रिजनवरती 400 to 200 मिलियनपैकी 100च एग असतात बट ओनली सिंगल स्पर्म फर्टिलायझेस ऑफ दिस ओव्हम. या 100 एगला फक्त सिंगल स्पर्म तो काय करू शकतो फर्टिलाइज करू शकतो. फर्टिलाइज करत असताना आफ्टर रिचिंग दी एग इट ओव्हरकम रिलीज इट ॲक्रोसोम रिलीजेस. म्हणजे जेव्हा स्पर्मची एगमध्ये एंट्री होणार आहे तेव्हा त्याचा स्पर्मचा हेडवरचा जो ॲक्रोसोम हा पार्ट आहे हा 2 एन्झाईम रिलीज करतो लायसिन अँड हायलुरोनायडेज. हे कोरोना रेडिएटा लेअरला पेनिट्रेट करतात म्हणून यांना कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम म्हणलं. हे एन्झाईम काय करतायत सिक्रेट अँड डिझॉल्व दी सेल्स ऑफ कोरोना रेडिएटा. हे काय करतायत कोरोना रेडिएटाचे सेल्स आहेत त्यांना सेपरेट करतात हे एन्झाईम अँड स्पर्म रिचेस टू झोना पेलुसिडा. स्पर्म सगळे झोना पेलुसिडा लेअरवरती रिच होतात. त्याच्यामुळं हा झोना पेलुसिडाकडं काय असतं फर्टिलायझिन हे रिसेप्टर प्रोटीन असतं ZP3 आणि ZP2. आणि हे फर्टिलायझिन काय करतात यांच्याकडून जी स्पर्मची आतमध्ये एंट्री झाली नाही तर हे अँटी फर्टिलायझेशनची बॉन्डिंग करतात आणि बॉन्डिंग झाल्याच्या नंतर इट ब्रिंग अबाउट अट्रॅक्शन ऑफ स्पर्म टू दी एग. मग याच्यामुळं अँटी फर्टिलायझिनमुळं काय होतं स्पर्मचं एककडे अट्रॅक्शन होतं. फर्टिलायझिन अँड अँटी फर्टिलायझिन इंटरॅक्शन इट हेल्पफुल इट ऑल्सो कॉल्ड ॲज कॉम्पॅटिबिलिटी रिॲक्शन. म्हणजेच यांच्यामुळं काय होते फर्टिलायझेशन घडून येतं. कॉम्पॅटेबल म्हणजे यांना पॉवर येते इट गिव्ह पॉवर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे या एंट्री ऑफ जो स्पर्म आहे इंटू दी एग याच्यामध्येच ॲक्रोसोम रिॲक्शन होते. कोणती होते ॲक्रोसोम रिॲक्शन. म्हणजेच ॲक्रोसोम रिॲक्शन होते म्हणजे ही सगळी कोणत्या पार्टवरती होणार तर हा ॲक्रोसोम हा पार्ट आहे. ॲक्रोसोम या पार्टवरती इथपर्यंतच ही रिॲक्शन होत असते एग आणि स्पर्मची. मग या एंट्री ऑफ स्पर्म इंटू दी एग इथं काय होणार आहे ॲक्रोसोम रिॲक्शन होणार आहे. आता ही जी रिॲक्शन ही कशी होती तर पहा ॲक्रोसोम रिॲक्शनमध्ये काय सांगितलं स्पर्म हेड टचेस टू झोना पेलिसोडा इन ॲनिमल पोल रिजन. आता हे जे स्पर्म हेड आहे हे कुठं टच होतं आहे तर स्पर्म हेड म्हणजे तो ॲक्रोसोम इट टचेस टू झोना पेलुसिडा. हा जो झोना पेलुसिडाचा जो लेअर आहे हा झोना पेलुसिडा इन द ॲनिमल पोल रिजन. ॲनिमल पोल म्हणजे विजिटल पोल त्याच्या अपोजिट असतं. म्हणजे फर्स्ट पोलार बॉडी तिथं काय असतो ॲनिमल पोल असतो. मग इथपर्यंत काय होतं आहे एगमध्ये यांची एंट्री होणार आहे स्पर्मची. मग ॲक्रोसोम रिॲक्शन होते म्हणजे नेमकं काय तर स्पर्मचं हेड तिथं ॲक्रोसोम हा पार्ट आहे हा टच कुठं करतो आहे झोना पेलुसिडा लेअरला. झोना पेलुसिडा लेअरला त्यांनी टच केलं की इट इन द ॲनिमल पोल रिजन. ते कुठं जातात ॲनिमल पोल रिजनला जातात. इट रप्चर दी कव्हरिंग ऑफ ॲक्रोसोम. मग काय होतं हे झोना पेलुसिडा लेअरवरून या
फर्स्ट पोलार बॉडी म्हणजे व्हिजिटल पोलपर्यंत आले की काय होतं, त्या स्पर्मवरचा जो लेअर आहे, वरचा लेअर, तो स्पर्मवरचा जो ॲक्रोसोम हा लेअर आहे, हा काय होतो, रप्चर होतो. काय होतो, रप्चर म्हणजे त्यांचं जे कॅपलाईक स्ट्रक्चर हे ब्रस्ट होतं, फुटतं. आणि त्याच्यानंतर ते स्पर्मचं ते ॲक्रोसोम लेअर रप्चर झालं की हे सुद्धा काय करतात, लायटिक एन्झाईम रिलीज करतात, ते आहे ॲक्रोसिन ऑर झोना लायसिन. मग हे स्पर्म कधी सिक्रेट करतं, जेव्हा ते स्पर्मची एंट्री डायरेक्टली झोना पेलिसिडाकडून ॲनिमल पोल रिजनपर्यंत येणार आहे, तेव्हा स्पर्मचं जे हेड हे ब्रेक होतं, रप्चर होतं, ते ब्रस्ट होतं. आणि त्याच्यामुळे ते काय करतात, ते ॲक्रोसोम एन्झाईम, लायटिक एन्झाईम जे रिलीज करतात, ते आहे ॲक्रोसोम ऑर झोना लायसिन. कधी, जेव्हा ॲक्रोसोम त्यांचा वरचा रिजन ब्रस्ट करतात, तेव्हाच हे लायटिक एन्झाईम सिक्रेट करतात, ॲक्रोसिन ऑर झोना लायसिन. दे ॲक्ट ऑन झोना पेलिसिडा ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे आता हे जे ॲक्रोसोम रिजन आहे स्पर्मचा, हा कुठपर्यंत आला आहे, झोना पेलुसिडा ॲट दी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे डायरेक्टली झोना पेलुसिडा लेअरपर्यंत आला आहे, त्यांचा त्या कॉन्टॅक्ट कुठं झाला, ॲट दी पॉईंट ऑफ झोना पेलुसिडा. आणि दिस कॉजेस एक रिॲक्शन. आणि हे झोना पेलुसिडा लेअरपर्यंत ते एन्झाईम आलेत, लायटिक एन्झाईम आणि लायटिक एन्झाईम लाईक ॲक्रोसिन ऑर झोना लायसिन. यांच्यामुळं काय होतं आहे, एक्झॅक्ट एका पॉईंटला काय होते, दे ॲक्ट ऑन झोना पेलुसिडा, तिथपर्यंत येतात ॲट दी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि दिस कॉजेस एक रिॲक्शन. त्याच्यामुळं काय होते, एक रिॲक्शन होते. म्हणजे स्पर्म कुठपर्यंत आले, आता ॲट दी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ झोना पेलुसिडा, या झोना पेलुसिडा या लेअरपर्यंत सगळे स्पर्म आलेले आहेत. म्हणजे हे स्पर्म इथपर्यंत आल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये काय सांगतोय आपण, ॲक्रोसोम रिॲक्शन होते. म्हणजे आता इथं काय होणार, स्मॉल फर्टिलायझेशन कोन फॉर्म इन दी एग मेम्ब्रेन. म्हणजे इथं काय होणार, आता या झोना पेलुसिडा लेअरवरती एक कोन लाईक मेम्ब्रेन फॉर्म होणार. स्मॉल फर्टिलायझेशन कोन म्हटलंय, काय म्हटलंय, स्मॉल फर्टिलायझेशन कोन इज फॉर्म इन एग मेम्ब्रेन. स्पर्म हेड कम्स इन कॉन्टॅक्ट विथ दिस कोन. आणि ह्या एग मेम्ब्रेन म्हणजे स्मॉल फर्टिलायझेशन कोन जो तयार झाला आहे त्या झोना पेलुसिडा लेअरवरती, आज स्पर्म हेड म्हणजे तो ॲक्रोसोमचा हा पार्ट आहे, हा कुठपर्यंत येणार, इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ दिस कोन, त्या कोनपर्यंत येणार. रिझल्ट इन प्रोडक्शन ऑफ वीक वेव ऑफ डिपोलरायझेशन. म्हणजे काय होणार, हे स्पर्म हेड डायरेक्टली त्या कोनपर्यंत आलं आहे, झोना पेलुसिडावरती त्यांनी एक कोन लाईक स्ट्रक्चर फर्टिलायझेशन कोन तयार केला आहे, तिथपर्यंत हा स्पर्म आला आहे. त्याच्यामुळं हा रिझल्ट काय येतो आहे, रिझल्ट इन प्रोडक्शन ऑफ वीक वेव ऑफ डिपोलरायझेशन. डिपोलरायझेशन होतं आहे म्हणजे नेमकं काय होतं आहे, इट प्रिव्हेंट ॲडिशनल स्पर्म फ्रॉम फ्युजिंग टू एक प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे हे काय करतं आहे, डिपोलरायझेशन प्रोसेस होते. म्हणजे काय होतं, त्या कोनभोवती जास्त स्पर्म येऊ नये, इट प्रिव्हेंट ॲडिशनल स्पर्म फ्रॉम फ्युजिंग टू एक प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे त्या एकची फक्त एकच स्पर्मने फ्यूज करावं, दुसऱ्या जास्त स्पर्म येऊ नये म्हणून तिथं डिपोलरायझेशन ही प्रोसेस होते. डिपोलरायझेशन होतं का होतं, रिझल्ट इन प्रोडक्शन ऑफ वीक वेव ऑफ डिपोलरायझेशन. म्हणजे जास्त स्पर्मची एंट्री या आतमध्ये एगमध्ये होऊ नये म्हणून डिपोलरायझेशन ही प्रोसेस होते. केव्हा होते, जेव्हा एक फर्टिलायझेशन कोनकडे हे स्पर्म हेड अट्रॅक्ट झाले असतात तेव्हा डिपोलरायझेशन ही प्रोसेस होते. त्याच्यानंतर काय होते, प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ बोथ सेल इज डिझॉल्व ॲट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे त्या झोना पेलुसिडा लेअरवरती या एग मेम्ब्रेनमध्ये जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहेत हे काय होतात, बॉथ सेल्स डिझॉल्व ॲट पॉईंट ऑफ दिस कॉन्टॅक्ट. वेगवेगळ्या प्रकारचे जास्तीत जास्त सेल हे काय करतात, झोना पेलुसिडा लेअरवरतीच डिझॉल्व होतात, त्याच्यामध्येच आतमध्ये डिझॉल्व होतात, विरघळल्या जातात, म्हणजेच नष्ट होतात. त्या डिझॉल्व झाल्या की काय होतं, देन स्पर्म न्यूक्लियस अँड दी सेंट्रिओल एंटर दी एग. म्हणजे फक्त हा स्पर्म न्यूक्लियस म्हणजे स्पर्मचा जो सेंटरचा जो न्यूक्लियस आहे तो आणि सेंट्रिओल म्हणजे एवढाच पार्ट मी जो दाखवला आहे, खालचा टेलचा पार्ट नाही, जो ॲक्रोसोम आणि जो सेंट्रिओल त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे. फक्त स्पर्म न्यूक्लियस आणि सेंट्रिओल काय होतात, एंटर इन टू दी एग, एवढेच दोन पार्ट एगमध्ये जातात. वाईल अदर पार्ट म्हणजे रिमेनिंग पार्ट लाईक प्लाझ्मा मायटोकॉन्ड्रिया असेल, त्याच्यानंतर टेलचा रिजन असेल, हे सगळे पार्ट अदर पार्ट झाले. रिमेन आउटसाईड हे बाहेरच राहतात. देन स्पर्म हेड इट टचेस टू व्हायटलाईन मेम्ब्रेन. आता स्पर्म हेड झोना पेलुसिडाकडून डायरेक्ट कुठं आलं आहे, व्हायटेलाईन मेम्ब्रेनकडं आलं आहे. कुठं आलं आहे, व्हायटेलाईन मेम्ब्रेन. ही आतमध्ये झोना पेलुसिडाच्या आतमधला जो लेअर दिसतोय तो व्हायटेलाईन मेम्ब्रेन. म्हणजे हे स्पर्म हेड झोना पेलुसिडाकडून फक्त त्याच्यामध्ये न्यूक्लियस असेल आणि सेंट्रिओल हे दोनच पार्ट आलेत, अदर पार्ट बाकीचे बाहेरच राहिलेत. हे जेव्हा एगमध्ये एंट्री करतात तेव्हा काय होतं आहे, तर इथं काय होतं आहे, दी एग अदर पार्ट रिमेन आउटसाईड अँड स्पर्म हेड इट टचेस टू व्हायटेलाईन मेम्ब्रेन. आता झोना पेलुसिडाच्या आतल्या लेअरला ते स्पर्म हेड अटॅच झालं, तो आहे व्हायटेलाईन मेम्ब्रेन.
मग ते व्हायटिलाइन मेम्ब्रेनपर्यंत आले की काय होते, कॉर्टिकल रिॲक्शन होते. काय होते, कॉर्टिकल रिॲक्शन होते. म्हणजे काय होतं, इट प्रिव्हेंट पॉलिस्पर्मी. आता व्हायटिलाइन मेम्ब्रेनपर्यंत स्पर्म हेड आलेलं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. स्पर्म हेड हे व्हायटिलाइन मेम्ब्रेनपर्यंत आलं की कॉर्टिकल रिॲक्शन होते. म्हणजे हे रिलीज कॉर्टिकल ग्रॅन्युल्स, हे ग्रॅन्युल्स रिलीज करतात कॉर्टिकल ग्रॅन्युल्स. त्याच्यामुळे काय होतं, एकदम स्मॉल पार्टिकल्स असतात त्यांना म्हटलं जातं कॉर्टिकल ग्रॅन्युल्स. आणि ही रिॲक्शन कशासाठी होती, टू प्रिव्हेंट पॉलिस्पर्मी. म्हणजे मोर दॅन वन स्पर्म, मेनी स्पर्म डू नॉट गो एंटर इन एग, म्हणजे एगमध्ये जाऊ नयेत जास्त एग, त्याच्यामुळे कॉर्टिकल रिॲक्शन होते. त्याच्यामुळं पॉलिस्पर्मी प्रिव्हेंट होते. मग काय होतं, कॉर्टिकल रिॲक्शन ॲक्टिवेट होते. कधी ॲक्टिवेट होते, जेव्हा स्पर्म हेड हे व्हायटिलाइन मेम्ब्रेनकडे आले तेव्हा ते ॲक्टिवेट होतं. आणि ॲक्टिवेट झालं की काय होतं, इट गेट ॲक्टिवेट अँड चेंजिंग दी व्हायटिलाइन मेम्ब्रेन. ही व्हायटिलाइन मेम्ब्रेन चेंज करतं इंटू फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. आणि कशामध्ये व्हायटिलाइन मेम्ब्रेन चेंज करतं, फर्टिलायझेशन मेम्ब्रेनमध्ये, बाय डिॲक्टिवेटिंग स्पर्म रिसेप्टर ऑफ झोना पेलुसिडा. आता झोना पेलुसिडावरती काय होत आहेत, डिॲक्टिवेट स्पर्म होतात. काय होतात, म्हणजेच फर्टिलायझेशन मेम्ब्रेनपर्यंत ते चेंज झाले व्हायटिलाइन मेम्ब्रेनकडून स्पर्म. त्याच्यानंतर स्पर्म डिॲक्टिवेट होतात, स्पर्म रिसेप्टर ऑफ झोना पेलुसिडा. म्हणजे फर्टिलायझिन हे रिसेप्टर आता तिथंच संपतं झोना पेलुसिडावरती. त्याच्यानंतर इकडं व्हायटिलाइन मेम्ब्रेनकडे त्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यानंतर डिस्टिंक्ट प्री व्हायटिलाइन स्पेसिस क्रिएटेड अराउंड दी फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. म्हणजे व्हायटिलाइन मेम्ब्रेन हे चेंज झालं कशामध्ये, तर व्हायटिलाइन मेम्ब्रेन हे फर्टिलायझेशन मेम्ब्रेनमध्ये चेंज झालं. आता सेंटरला आपल्याला व्हायटिलाइन मेम्ब्रेन दिसतंय, याचं चेंज झालं कशामध्ये, फर्टिलायझेशन मेम्ब्रेनमध्ये. मग फर्टिलायझेशन मेम्ब्रेन तयार झालं म्हणजे इथं फर्टिलायझेशन प्रोसेस होणार. परंतु हे जे स्पर्म आहेत, हे स्पर्म काय होत आहेत, तर याच्यावरती जो झोना पेलुसिडा लेयर आहे हा काय करतोय, हे ज्या स्पर्ममध्ये जो फर्टिलायझिन हा रिसेप्टर होता तो डिॲक्टिवेट होतो. काय होतो, डिॲक्टिवेट होतो, म्हणजे तो ॲक्टिव्ह राहत नाही. त्याच्यामुळं काय होतं, डिस्टिंक्ट प्री व्हायटिलाइन स्पेसिस क्रिएटेड. आता झोना पेलुसिडा आणि व्हायटिलाइन मेम्ब्रेन यांच्यामधला जो स्पेस आहे त्याला काय म्हटलं, प्री व्हायटिलाइन स्पेस. हे कधी, जेव्हा स्पर्म रिसेप्टर आहे झोना पेलुसिडा हे काय होतात, डिॲक्टिवेट होतात, तेव्हाच हा स्पेस तयार होतो, प्री व्हायटिलाइन स्पेस. आणि प्री व्हायटिलाइन स्पेस तयार झाला की दिस प्रिव्हेंट. आता हा प्री व्हायटिलाइन स्पेस फर्टिलायझेशन मेम्ब्रेनच्या तिथं तयार झाला. म्हणजे व्हायटिलाइन मेम्ब्रेन आणि कोणाच्या मध्ये तयार झाला, झोना पेलुसिडा यांच्यामधला जो स्पेस आहे त्याला म्हटलं प्री व्हायटिलाइन स्पेस. आणि हे काय करतायत, दिस प्रिव्हेंट एनी स्पर्म एंटर इंटू दी एग, दॅट इज पॉलिस्पर्मी इज अवॉइडेड. म्हणजे ओनली वन स्पर्म एंटर करण्यासाठी हे एंट्री देऊ शकतात. परंतु जेव्हा पॉलिस्पर्मी ही प्रोसेस होते, मेनी स्पर्म डो नॉट गो इनसाइड दी एग, त्याला म्हटलं जातं पॉलिस्पर्मी. मग हे काय करतायत, जेव्हा प्री व्हायटिलाइन स्पेस ह्या झोना पेलुसिडा आणि व्हायटिलाइन मेम्ब्रेन यांच्या दोन्हीच्या मध्ये तयार होतो, ह्या काय करतोय, इट प्रिव्हेंट एनी स्पर्म एंटर इंटू दी एग. म्हणजे एगमध्ये कोणतेही स्पर्म ते जास्तीत जास्त येऊ देत नाही. इट प्रिव्हेंट पॉलिस्पर्मी इज अवॉइडेड. म्हणजे पॉलिस्पर्मीला ते काय करतात, पूर्णपणे बंद करतात. फक्त एकच स्पर्म काय करतात, ते आतमध्ये एंटर करतात. म्हणजेच आपण काय पाहिलं, एकदम सोपं असं हे सेकंड मेकॅनिझम पाहिलं. त्याच्यामध्ये ॲक्रोसोम रिॲक्शन पाहिले. ॲक्रोसोम रिॲक्शन म्हणजे स्पर्म हेडवरती काय होते, रिॲक्शन होते. म्हणजे त्या हेडचाच हा सगळा पार्ट या रिॲक्शनसाठी यूज केला जातो. झोना पेलुसिडाला हे रिजन जो लेयर आहे एगचा, या लेयरला तो स्पर्म हेड टच केला की तो ॲनिमल पोल रिजनपर्यंत येतो. त्याच्यानंतर तिथपर्यंत आला ॲनिमल पोल रिजनवरती की त्याचं जे कॅपलाईक स्ट्रक्चर आहे, हा ॲक्रोसोम काय होतो, रप्चर किंवा ब्रेक होतो. त्याच्यामुळे हा लायटिक एन्झाईम लाईक ॲक्रोसिम और झोना लायसिन सिक्रेट करतो. त्याच्यामुळं झोना पेलुसिडा तिथं काय होतं, दे ॲक्ट ऑन झोना पेलुसिडा ॲट दी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे सगळे त्या झोना पेलुसिडा लेअरवरती येतात आणि तिथून पुढं एकची रिॲक्शन होते. मग काय होतं, स्मॉल फर्टिलायझेशन कोण तिथं फॉर्म होतो, झोना पेलुसिडा लेअरवरती. मग स्पर्म हेड जे आहे ते या कोणशी काय करतं, या फर्टिलायझेशन कोण झोना पेलुसिडा लेअरवरती तयार झाला तिथपर्यंत काय करतात, हे स्पर्म हेड कॉन्टॅक्ट करतं. तिथं आलं की काय होतं, स्पर्म हेड तिथपर्यंत आलं, त्या कोणापर्यंत, त्या एक मेम्ब्रेन तयार केले त्यांनी झोना पेलुसिडा लेअरवरती, ते जो कोण तयार केला तिथपर्यंत जे स्पर्म आले तर काय होतं, रिझल्टिंग प्रोडक्शन ऑफ वीक वेव ऑफ डिपोलरायझेशन. म्हणजे ॲडिशनल स्पर्म तिथं एंट्री करू देत नाही, त्याला म्हटलं जातं डिपोलरायझेशन. त्याच्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ बॉथ सेल डिझॉल्व ॲट दी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे झोना पेलुसिडा त्या लेअरवरती एक कोण तयार केला आहे त्याला म्हटलं आपण स्पर्म हेड कम्स इन दिस कॉन्टॅक्ट. त्या कॉन्टॅक्ट कशी आले की ती प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बॉथ सेल डिझॉल्व होतात. त्याच्यामुळं काय होतं, स्पर्म हे काय करतायत,
स्पर्म न्यूक्लियस अँड सेंट्रिओल एंटर इंटू दी एग. फक्त दोनच पार्ट स्पर्मचे, न्यूक्लियस आणि सेंट्रिओल हे दोनच आतमध्ये एगमध्ये जाऊ शकतात. अदर पार्ट हे काय करतायत, त्या कॉन्टॅक्टपासून बाहेरच राहतात. लाईक टेल असेल, मायटोकॉन्ड्रिया असेल, दिस रिमेनिंग पार्ट आर आउटसाइड. देन स्पर्म हेड इट टचेस टू दी व्हायटिलाइन मेम्ब्रेन. झोना पेलिसोडाच्या आतमधल्या लेअरला ते टच करतात. तिथं आले की काय होते, कॉर्टिकल रिॲक्शन होते. कॉर्टिकल रिॲक्शन होते म्हणजे काय होतं, इथं कॉर्टिकल ग्रॅन्युल्स फॉर्म होतात आणि पॉलिस्पर्मीला प्रिव्हेंट करतात. मग इथं आले की हे झोना पेलिसोडापर्यंत आले की त्याच्यानंतर व्हायटिलाइन मेम्ब्रेनकडे आले. व्हायटिलाइन मेम्ब्रेनकडे आल्यानंतर इथं कॉर्टिकल रिॲक्शन झाले की व्हायटिलाइन मेम्ब्रेन चेंज होतं ते फर्टिलायझेशन मेम्ब्रेनमध्ये. आणि फर्टिलायझेशन मेम्ब्रेन तयार झालं की काय होतं, स्पर्म डिॲक्टिवेट होतात. कशामुळं, टू स्पर्म रिसेप्टर ऑफ झोना पेलिसोडा. झोना पेलिसोडाचे जे फर्टिलायझिंग हे रिसेप्टर असतं ते डिॲक्टिवेट करतं स्पर्मला. त्याच्यामुळं काय होतं, व्हायटिलाइन मेम्ब्रेन तिथं फर्टिलायझेशन मेम्ब्रेन तयार झालं आणि झोना पेलिसोडा आणि फर्टिलायझेशन मेम्ब्रेनच्या मध्ये एक स्पेस तयार झाला. त्याला म्हणलं प्री व्हायटिलाइन स्पेस इज क्रिएटेड अराउंड दी फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. आणि हा जो स्पेस तयार झाला हा काय करतो, इट प्रिव्हेंट एनी स्पर्म एंटर इन टू दी एग and that is polyspermy is avoided. So today we see first one is the fertilization, then mechanism of fertilization. First mechanism, that is movement of sperm toward the egg. त्याच्यानंतर second mechanism is the entry of sperm into the egg, and in this entry of sperm into the egg we see acrosome reaction. So today we stop here, remaining mechanism we see tomorrow.